विद्यार्थी मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर सबस्क्राईब करा. इयत्ता 7वी सुगम मराठी आपण धडा क्रमांक 4 वाचतोय, ज्याचं नाव आहे अनुभवी शेतकरी. मुलांनो, आपण याचा पहिला भाग वाचलेला आहे की रामराव आहे, त्यांची 3 मुलं आहेत आणि ती 3ही मुलं काहीच करत नाही आणि ते आता शहरामध्ये गेलेली आहे 10,000 हजार रुपये कमवायला. आता मग बघू पुढे काय होतंय. चला मग वाचूया. शहरात त्या तिघांना कुणीही महिना 10,000 रुपये पगाराने नोकरीवर ठेवलेले नाही. मोठ्या मुलाला किराणा मालाच्या दुकानात 7,000 रुपये पगारची नोकरी मिळाली. मधल्याला हॉटेलमध्ये स्वच्छता करण्याची 5,000 रुपये पगारची नोकरी मिळाली. धाकटा मुलगा दिवसभर फिरून कुठेच नोकरी मिळत नाही म्हणून बस स्थानकामधल्या रसवंतीगृहात 6,000 रुपयाच्या पगारावर नोकरीस राहिला. पहिल्याच दिवशी खूप भूक लागली म्हणून थोरल्याने पोत्यातले मूठभर शेंगदाणे उचलले नि तोंडात टाकले. हे मालकाने पाहिले. थोरल्याला कडक शब्दात सुनावले. त्याचा अपमान केला. थोरल्याला घरातल्या कोपऱ्यात भरलेल्या शेंगाची पोती आठवू लागली. खाली मन घालून तो पोती उचलू लागला. मधल्या मुलाची तर हॉटेलातील साफसफाई करून पुरती वाट लागली. दिवसभर हात ओले राहिल्यामुळे पांढरे फटक पडले. नाकाला हॉटेलमधल्या पदार्थाचा वास नकोसा झाला. त्याला आपल्या वावरातला पट आठवू लागला. खळखळ पाण्याचा पाट साऱ्या पिकाला पाणी पाजत पुढे जातो. निर्मळ नितळ पाणी हिरवे शेत पाहून मनाला तरतरी येते आणि येथे यापेक्षा शेताला पाणी देणे सोपं असा विचार करून तो काम करत राहिला. धाकट्याची ही परिस्थिती फार वेगळी नव्हती. उसाच्या रसाचे पैसे पाहून त्याला आपल्या मळ्यातला ऊस आठवला नसता तरच नवल. गावामधून येणाऱ्या माणसांना टाळत तो तिथे काम करू लागला. उसाच्या मोडक्या वाहनात दमचक्क होई एवढे काम आपण घरी केले असते तर असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. त्या पहिल्या रात्री तिघांनी फोनवरून एकमेकांना आपापली नोकरी कशी छान आहे, आरामशीर आहे असा खोटेच सांगितले. इकडे रामराव व त्यांची पत्नी आपल्या मुलांच्या विचाराने व्याकुळ झाले होते. रामराव पत्नीला धीर देत म्हणायचे, अगं मुलं काय वनवासाला नाही गेली? त्यांच्या पंखांची ताकद नको का आजमायाला? मीच शक्कल लढवली आहे ही. 1 महिन्यानंतर एके दिवशी तिघेही मुले अगदी अशक्त होऊन थकून घरी आले. रामराव नुकतेच शेतावरून आले होते. मुलांच्या दुर्मुखलेल्या चेहऱ्यांकडे पाहून त्यांना दया आली, पण ते काहीच बोलले नाही. शेवटी मुलेच म्हणाली, बाबा आम्ही चुकलो. 1 महिन्यात 10,000 रुपये आम्ही कमवू शकलो नाही. आम्हाला माफ करा. थोरला म्हणाला, बाबा माझ्या लक्षात आलंय की बाहेर इतके कष्ट करण्यापेक्षा आपल्या शेतात आम्ही राबलो तर अधिक पैसे मिळतील. शिवाय आपल्या मर्जीप्रमाणे नि सवडीप्रमाणे काम करायला मिळेल. धाकटा म्हणाला, तुमच्या घराच्या गुरांच्या पिकांच्या सहवासात राहता येईल. पैसे पण मिळतील, प्रेमही मिळेल. मधला हळहळत बोलला, उद्यापासून आम्ही तिघेही आपल्या शेतातच राबू नि शिवार फुलू. नको आम्हाला कर्ज नि पैसे. तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा. तिघेही बोलले.
रामराव व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. रामराव पुढे होत म्हणाले, मुलांनो, शहरात नोकरी मिळवण्यापेक्षा तुम्हीच कष्ट करण्याची क्षमता तुम्ही नक्की ओळखली आहे. बाळांनो, हेच मी तुम्हाला सांगत होतो. आपली स्वतःची पिकाऊ जमीन असताना का इकडे तिकडे भटकायचं? हाताचं सोडून पडत्याच्या मागे लागायचं. न लाजता शेतीची कामे करा, स्वाभिमानाने जगा. या काळ्या आईची जितकी सेवा कराल तितका फायदा तुम्हाला होईल. हा माझा अनुभव आहे. मुलांनी माना डोलावल्या. त्यांच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून रामराव मनोमन निश्चिंत झाले. मुलांनो, या पाठाचे वाचन पूर्ण झाले आहे. याचे शब्दार्थ पाठ करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. लवकरच भेटू पुढच्या पाठाच्या वाचनामध्ये. कीप वॉचिंग आणि आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.